मित्रांनो आज पेडगावचं मैदान झालं आणि पेडगावच्या मैदानात आज 2 नंबरचा मान मिळवलेला आहे. चांद आता भरपूर चर्चेत आहे. चांद असेल किंवा गोले असेल, कारण जाईल त्या मैदानात यश आहे. आज विचारूया, कारण काय होतंय, एखादा बैलगाडा मालक ज्यावेळेस नवीन यात पडत असतो त्यावेळेस एका मैदानात यश भेटले, दुसऱ्या मैदानात अपयश. पण हे बैलगाडा मालक असं आहेत की जाईल तिथे यश आहे. उंच आता अमित पाटील काय झाले माहिती आहे का, वरच्या स्टेपला कंटिन्यू जायला लागलाय. कारण खाली आता काय होतं, नवीन पोरं फसते ती कधी कधी, पण तुमचं नियोजन गंडना झालंय. वरच्या 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 लेवलला चाललाय. नियोजन म्हणजे सपोर्ट भरपूर आहे सगळ्यांचा, मित्रमंडळ आहे हा. आणि महत्वाचं सुट्टी मेकर. आज इथं 2च आहेत ते, हा. पण कमीत कमी 10-12 जण आहेत. ते सगळ्यांचा सपोर्ट आहे आणि ते पण विचारानं पैर आपल्याला सांगतात आणि त्या ह्यानं आपण पैर होत जातात. आणि आम्ही मागायच्या आधी गरज आमचं सगळं जेवायचं पुढचं रान काढून घेणार खोंडांसाठी. अक्षय भाव आहे ते, सगळं अक्षय भावांची यंत्रणा आहे इथं. अक्षय भाऊ, आता तुमचं नाव त्यांनी घेतलंय, कारण काय माहित आहे का, खरं आहे सुट्टी मेकर पाया जर मजबूत असला ना तर चांगलं होतंय पुढं. नाही त्याला काय आपलं जीवाचं आहे म्हणून खोंड, दोन्ही बी खोंड आहे ते जीवाचीच आहे ते आपल्या. पण खरा जीव आपला हित आहे. हे जेव्हा आपल्याला 1 नंबर करायचे, पण हाय बारकं चालवतंय, अजून मोठं आल्यावर कळलं अनेक धमाका काय आहे ते. बारकच करते तर मोठ्याला अजून काय करायचं, पूर्णपणे लक्ष नाही दिलं. अजून लक्ष नाही. जेव्हा लक्ष जाईल तेव्हा बघा. अण्णा काय सांगचाल, आता तुम्ही तर भरपूर वर्ष झाले, बरीच हिंद केसरी अशी महाराष्ट्र केसरी बैल बघितली, तर ह्या 2 वासरांच्या विषय काय वासरं दोन्ही बी चांगली पळते, ती दोन्ही कोणच्या बी खांद्याने कोणचा बी गाला काय अडचण येत नाही आणि स्पीड भरपूर आहे त्यांच्याकडे, कवा काही चुकी होत नाही. त्यामुळं नियोजन होते सगळं. सुट्टी मेकर आहे ती, ड्रायव्हर बिवर चांगला आहे, नियोजन चांगला आहे, पैर चांगला आहे ती, त्यामुळे सगळं नियोजन व्यवस्थित होते. मित्रांनो आता ही ढाल दिसते, ह्या ढालीसाठी सगळा संघर्ष आहे. आणि मेन महत्वाचं, जास्त बोलत नाही ती शेडची, पण आज त्यांच्याकडे येतो. आता ढाल ही हातात धरली, आता अमित पाटील असतील किंवा प्रथमेश भाऊ, भरपूर त्यांनी असं गुलाल बघितले तर ढाली बघितले ते, पण तुम्ही जाईल त्या मैदानात ढाल आहे, गुलाल आहे, सगळ्या गोष्टी आहेत त्या. आता हे कसं आहे माहित का, ह्या सगळ्यांचंच श्रेय आहे, एका मालकाचं किंवा एका माणसाचं नाही. बरोबर. ह्यात पूर्ण टीम आहे ना, टीमचं सगळ्यांचं श्रेय आहे आणि हे सगळं श्रेय टीमला आहे. आज पेडगावचा म्हणजे हे 2 नंबरची डाल घेणं म्हणजे ही पण लय मोठी गोष्ट आहे. ह्या डालीसाठी नाही ती म्हणजे आमच्या अजय असेल, हे आता बारका असेल, ही सुद्धा येतं, आता काय संबंध नसतो, पण ह्यो सुद्धा कराड कोळ्यात नाही येतो त्यो, तेव्हा कराड कोळ्यात नाही येतो. आता त्याचं काय आहे का इतक्याला याचं, पण तो येतो इतक्याला म्हणा आवल्या पुढे की. म्हणजे एक वासरावर त्यांचा या सगळ्यांचाच म्हणजे एक जीव आहे आणि त्याच्यामुळे हे सगळं नियोजनाने बैल पळतात, बाकीचं काय नाही. आता मेन रोल आहे इकडं. आज ही वासरा येते ना, ह्या वासराचं एक वैशिष्ट्य आहे चान्सचं, मला जाणवलंय. भरपूर वेळा मी मैदानात बघतोय, मुलाखती आपण पहिल्यापासून घेतले ते, ज्यावेळेस खाली जातं किंवा पुढं धरलेलं असतं त्यावेळेस एकदम शांत असतं, पण ज्यावेळेस गाडी वळती त्यावेळेस त्याचं स्पीड बघून कोण म्हणत नाही की हीच वासरुती असेल. नाही, वासरं आता दोन्ही पण चांगली पळतात. आता कसं आहे, हाय बारीक, त्यामुळे हे पण असं लय दम, स्वतःलाच दम लागून घेत नाही. ज्यावेळी जिथं दम दावायचे दम दाखवत. काय होतंय माहिती आहे का, आता वासरं सगळ्यांच्याच दावणीला तशी लागत नाही ती. ह्या पसंती आता तुमच्या सगळ्यांच्या आहेत, आपण मुलाखती घेतली तेच, पण नक्की काय घडवताना करता, कारण काय होतंय, बरीच नवीन पिढी आता नाद करते. तुम्ही बी जवान आहे, आम्ही बी जवान आहे, जुन्या लोकांचं कुठल्या विचार घेताय? आता खरं सांगायचं तर जुना, आमच्यासाठी जुना माणूस म्हणायला गेलं तर अमित पाटील, परत लिंगाण्णा असतील, परत आमचं शेठ असतील, ही बऱ्यापैकी म्हणजे रुळलेले आहेत हे क्षेत्रात. त्यांना कधी काय केल्यानंतर कधी काय होईल त्याचं पक्क नॉलेज. बरोबर. मित्रांनो, मेन माणूस इकडे राहिलेत, कारण काय होतं, आमचे मित्र प्रथमेश भाऊ, काय होते माहित आहे का, सगळ्यांना तुम्ही पहिल्यांदा सांगता की अमित पाटलांचे 2 शब्द घ्या किंवा शेडजींचं घ्या, पण तुम्ही पाठीमागे राहता सगळ्यात बोलताना. असं का जाणवतं, कारण काय होतं, सगळ्यांना कॅमेरा पुढे यायच्या, तुम्ही पहिल्यांदा सहकार्यासनी पुढे घेता, नंतर तुम्ही येताय. नाही, आमचं एक माणूस असलं की बस, बाग काय नाही. अमित पाटील असतं की आम्ही सगळी माग असतो, बोलायची काय गरज नाही, बोलून काय करून दाखवायचं असते, बोलायचं काय नसतं. आणि अमित पाटील असतं, आमची काय गरज आहे तेव्हा बोलाय, काय नाही गरज. पण आता काय झाले माहित आहे का, जाईल तिथं यशच आहे. यश म्हणजे काय होतंय, सगळ्यांचा प्रामाणिकपणा आणि सगळ्यांचा विश्वास एकमेकावर आहे, त्याच्यामुळे आपलं यश मिळते, बाग काय नाही. आणि कसं होतंय, जाणारी मस्त लय जण आहेत, पण नाही आम्ही कुणाला लक्ष देत, आम्ही आपलं पुढे निघून जातो, आमचं आम्हाला यश मिळत जात.
आणि प्रथमेश भाऊ एक हा प्रश्न नक्की विचारतो की कायम चांगल्या पायऱ्यात आहे. काय होतंय पैर जास्त आम्हाला बघायची गरज पण नाही. काय होतं या वासरात तरी सांगतो पैर ऑटोमॅटिक होत जाते. म्हणजे आताच कमीत कमी 7 तारखेपर्यंत आमचं पैर झालेलं आहेत. आणि असं नाही की कुठल्या हलक्या माणसाचा फोन येत नाही. सगळ्या मोठ्या पैरांचाच फोन येतात सगळ्यांचा. आता मागाशीच एक मोठ्या माणसाचा एका मेसेज आला, मी अजून कोणाला सांगितलं नाही, पण ती पण गाडी लवकरच पळेल आमची. आता प्रेक्षकांना सांगा आणि नवीन जी तुमच्याकडेच पिढ आहे तुम्हालाच का कॉल येत असतील? नाही काय होतं पहिल्यापासून नियोजन म्हणजे सगळेच करतोय आम्ही, तसं नाही असं काय नसतं. जरी मला फोन आला तर मी सगळ्यांना विचारतो. अमित पाटलांना फोन आला तर अमित पाटील सगळ्यांना विचारतात. आमचे बाळूभाऊ आहेत त्यांना फोन आला तर ते सगळ्यांना विचारतात. असं काय नसतं, सगळ्यांनाच फोन येतात आमच्यात, असं काय नाही. आणि मेन मित्रांनो काय आहे, ज्यावेळेस आपलं वासरू किंवा आपला बैल पळत असतो ना त्यावेळेस 100% फोन येतील. भले त्यांच्या सहकार्य अमित पाटील येते किंवा हे येते प्रथमेश भाऊ, सगळ्यांना कॉल येत असतील. पण तुमचा बैल पळाला तर सगळ्या गोष्टी साध्य होते. ते बैल पळाला तर सगळ्या गोष्टी साध्य येते. एखाद्या डोंगरात जरी कुठल्या कणगारात असला ना तरी माणूस तिथं जाताना हुंबऱ्याला बसते की आम्हाला पायरा पाहिजे. काय होतंय या क्षेत्रात हेच महत्वाचं आहे. म्हणजे पहिल्यांदा जे नियोजन करतं ना चांगलं, म्हणजे आता कसं आहे, आम्ही स्टार्टिंगला आम्ही पण लय कष्ट खाल्ले. आता गोळ्या घेतला पहिल्यांदा, त्याला काय आम्हाला पहिल्या दिवसापासून गुलाल चालू आहे. असं नाही की आम्ही मार खातो, पहिल्या दिवसापासून आमचं नियोजन लागत गेलं. त्याला पहिल्याच मैदानात आम्ही गुलाल घेतला होता त्याचा, देगावच्या सरपंच बरोबर, नाही देगावच्या सरपंच बरोबर. आणि नंतर परत जी सुरुवात झाली, ह्यानं बी कधी मार खाल्ला नाही, ह्यानं बी कधी नाही. जरा मध्ये जरा पाहायला चांगला होता, त्याच्यामुळे जरा 20 दिवस जरा हे झाला होता. पण नाही आता रुटीनला लागलं वासरू ते. पण आज गट अंतरानं काढला, पण गाडी काहीतरी करणार तो फॉल झाली बैलावरती, त्याच्यामुळे नाही तर तो पण चांगला पोहतोय खोंड. आणि दावणीचं वैशिष्ट्य म्हणायला लागेल किंवा तुमच्या सहकार्यांचा आशीर्वाद किंवा प्रेक्षकांचा की एक गाडी जरी कुठं नियोजन फसले किंवा काय तुमची चुकी झाली, दुसरी 100% गुलाला राहते. काय होतंय त्या दावणीला बी कस्ता लय खाल्ले, लय जणांच्या ठोकरा खाल्ले, त्या दावणीला बी माहित झाले आता काय करायचं काय नाही ते. त्याच्यामुळे ते दावण आता फेल जाऊ शकत नाही कधीच, 100% जाऊ शकत नाही. मित्रांनो अमित पाटलांच्याकडे येतो. अमित पाटील आता प्रथमेश भाऊ असतील किंवा ते असतील, सगळ्यांनी तुमचं नाव पुढे घेतलं की अमित पाटलासारखा जर माणूस आमच्या सोबत असेल तर आम्हाला 100% यशच भेटत जाईल. कारण हा अनुभव बऱ्याच पिढ्या तुमच्या गेलेल्या आहेत ह्या क्षेत्रात. अनुभव असून चालत नाही, मागला विश्वास भक्कम पाहिजे. म्हणजे तुम्ही मगाशी म्हणला ना पाया, माग पाया मजबूत असला तर वर नाचाय काय वाटत नाही. बरोबर. नाही तर पायातला एखादा लबाड असेल तर 100% आपण एवढा गुलाल घेऊ शकत नाही. तर मागली माणसं आपल्या स्ट्रॉंग आहेत, त्यामुळे आपलं नियोजन ही सगळ्या गोष्टी म्हणजे गुलालात खोंड जाण्याचा मोठा हे आहे. बघा मित्रांनो खरं आहे त्यांचं. कारण काय होतं, एकमेकांचा विश्वास जर असेल किंवा कट्टर जर लोक जर तुमच्या सोबत असतील तर 100% यश भेटतं. हे मेन गोष्ट तुम्ही बोललाय बरं का लाखातली. कारण माणसं आहेत ना ती चांगली कट्टर असली ना तर सगळ्या गोष्टी साध्य होतात. आज म्हणजे आमचं सुट्टी मेकर पासून पाक पुढं आणि पाक छकड्याला सगळे असतात पोरं ड्रायव्हर सगळे आमच्यात एकच असतं. ज्या दिवशी आमचा बैल पळाला तर पळालाच म्हणतो, ज्या दिवशी नाही पळाला त्या दिवशी सगळीच नाही म्हणतात. त्यामुळं आम्हाला कळतं की आपण काही गोष्टी काय केल्या पाहिजे त्यामुळे ती यश आहे. नाहीतर आपला बैल कमी पाहायचा नाव आपण दुसऱ्याला नावं ठेवायचं, कमी पाहायला आपण चांगला पायरा केला पाहिजे. आधी आपलं किती पळतं हे आपण पहिल्यांदा आपली सगळी जण बघतात आणि त्या अंदाजानं आपण पैरं करतोय. आज ह्या बैलाला मोठं पैरं येतात किंवा सगळं खोंडासने येतात. कारण काय, खोंड ज्या बैलासने घालल, जी बैल जेवढी पळतात तेवढी खोंड गळा देऊन येतात त्यासने. असं नाही की बाबा आणि शीच खोंड कमी येत असते तर आपल्याला मोठी पैरं झालं नसतं. बरोबर. आणि दुसरी गोष्ट लय जणांचं की म्हणणं आहे की वाहिद्या देतात किंवा काय देतात. पैरं हे आम्हाला आमच्या बैलाच्या जीवा होते, तुम्हाला खरं सांगतो. आज लिंगाप्पा आहे, आबांचा माणूस आहे, लिंगाप्पा कंटिन्यू सोडतोय. लिंगाप्पाने कितींदा बघितलं काय झालं, मग त्याच्यानंतर लिंगाप्पानं डोक्यात घातल्यानंतर तो बैल भेटलाच ना. म्हणजे असं होतं, मित्र परिवार सगळा स्ट्रॉंग मोठा आहे की आपण आज हे सुरेश असू, प्रथमेश असू, योगेश भाऊ असू, आवली आहे असून द्या, तो ते सांगतोय की बाबा ही खोंडच पळतय, खाली गेले तर महाराष्ट्रात सांगते की हीच गाडी लागणार आहे. म्हणजे अशीच सगळ्यांनी एवढा कॉन्फिडन्स, मग पैर होण्याचे कारण मग हेच आहे महत्वाचं. आपल्या बैलाची चर्चा, आपली जी माणसं आहेत ते कट्टर ते सगळे म्हणजे पळलं, ज्या दिवशी पळालं तर पळतोच म्हणतात, नाही पळालं तर नाहीच म्हणतात खोंडाला. बघा मित्रांनो साध्य काय होतं हे सगळं, तर तुमचा बैल पाळाला की 100% पैरा भेटते. त्यांना आपण शुभेच्छा करूया की अशीच वासरे त्यांच्या दावणीला घडतेली आणि असाच कायम गुलाल राहील. धन्यवाद.